येणार आहे. मला असं वाटतं की पंचवटी हे देखील ह्याच्यामध्ये पण पोटेन्शियल खूप आहे. जिथं रामांचं वास्तव्य होतं त्या वनवासाच्या काळामधलं, तर मला असं वाटतं तो जो भाग आहे तो देखील डेव्हलप होणं आवश्यक आहे. आजही आपण केवळ YouTube आणि याच्यावर ते पाहून समाधान मानतो अनेक लोक, पण मला असं वाटतं की ते देखील जर डेव्हलप झालं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी तू जे सांगतीये ते हेरलंय. आणि रामकालपथचं काम जवळपास 150 कोटी रुपयांचा निधी त्याच्यासाठी दिलेला आहे. आणि काळाराम मंदिरचा परिसर मोदीजी मागच्या वर्षी येऊन गेले खरं. आणि ते बघून गेले. ते जिथं जिथं जातात, जे बघून येतात तिथला त्या गोष्टीचा विकास, त्यांची पावलं जिथं पडतात तिथला विकास होतोच. आणि रामकल्पथाचा साठी त्यांनी निधी दिला. म्हणजे काळाराम मंदिराच्या इथला भाग जो आहे परिसर, तो तिथले अतिक्रमण वाडे वगैरे काही विकत घेतले सरकारने, तिथं मोठी डेव्हलपमेंट चालू आहे. आणि नाशिकचा जो गोदा घाट जो आहे रामकुंड परिसर, ह्याचा देखील रामकालपथ तुम्हाला सांगते की त्याचंही अतिशय सुंदर काम चालू आहे. आणि त्यामुळे पुढच्या सिंहस्थामध्ये नाशिक तर सुंदर होतच आहे, रामकुंड रामतीर्थ हे सुंदर होतच आहे. त्याच्याबरोबर देवाभाऊंनी त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या वरती कुंभमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांनी खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्र्यंबकेश्वर गावाचा जर आपण विचार केला तर त्र्यंबकेश्वर गावामधला कुशावर्ता जो आहे आपलं कुंड, तो खूप छोटा आहे. आणि त्यामुळे यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी खास त्र्यंबकेश्वरकडे अधिक लक्ष देत कुशावर्ता आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर जो आहे तिथं दर्शनपथ ते निर्माण करताय. आणि जिथं त्या दर्शनपथ इतका मोठा केला जातोय, सगळी अतिक्रमणं तिथली जी आहेत ती काढली जाणार आहे. कुशावर्ताला थोडं मोठं करण्यात येणार आहे. आणि ह्याच्यामुळे एकाच वेळेस लाखो भाविक तिथं दर्शन करू शकतील. त्यांना वेगवेगळे आपण स्लॉट देऊ शकू की तुम्ही अमुक या वेळामध्ये या आणि तुम्ही तेव्हा दर्शन घ्या. हे जे ट्रॅफिकचं आणि नागरिकांच्या लोकांचं जे आपण मॅनेजमेंट जे आहे, नियोजन जे आहे, हे अतिशय उत्तम करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सिंहस्थामधलं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगते की आमची नाशिकची जी टीम आहे प्रशासन अधिकाऱ्यांची, कुंभाचे आमचे सगळे अधिकारी जे आहेत अतिशय उत्तमरित्या सर्वजण काम करतायत. आणि प्रशासन पूर्ण मेहनत करते आणि त्याच्यावरती देवाभाऊंची करडी नजर आहे. आणि नक्कीच क्वालिटी काम होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा भर आहे. आणि ते करून घेण्यासाठी तशा यंत्रणा त्यांनी उभ्या केलेल्या आहे. तुम्हाला सांगते की रस्त्यांची जी काही कामं चालू आहेत त्याच्यावरती 3-3, 4-4 म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थर्ड पार्टी अशा ज्या आहेत, हे त्याच्यावरती इन्स्पेक्शन्स करत आहेत. आणि जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत त्यांना बिलं मिळणार नाही.